हिंदू नववर्षाची सुरुवात, चैत्र तसेच शालिवाहन शकाचा प्रारंभ। भारतीय संस्कृतीत या गुढीपाडवा सणाला एक अतिशय वेगळे महत्त्व आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा हा सण मानला जातो। पाहुयात याविषयीचा विशेष वृत्तांत। गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात, चैत्र तसेच शालिवाहन शकाचा प्रारंभ। भारतीय संस्कृतीत या गुढीपाडवा सणाला एक अतिशय वेगळं महत्त्व आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा हा मानला जातो। या सणाबाबत इतिहासात तसेच आध्यात्मिक ग्रंथात वेगवेगळ्या नोंदी आहेत, कारण या दिवशी घडलेल्या घटनांना भारतीय संस्कृतीत एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली। दधीची ऋषींच्या अस्थींचा वापर करून इंद्राने वृत्रासुराचा वध केला। रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र परत अयोध्येत आले, ते याच दिवशी। चैत्र मासारंभाला या दिवसापासून सुरुवात होत असल्याने निसर्गातील विविध बदल आपल्याला दिसून येतात। चैतन्याची, नाविन्याची पालवी फुटल्याने एक वेगळाच आनंद निसर्गात झालेल्या बदलावरून प्रत्येकामध्ये दिसून येतो। नवीन संकल्प, नवीन वर्ष तसेच आयुष्यातील प्रत्येक नव्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आजचा गुढीपाडव्याचा मुहूर्त शुभ मानला जातो। आज प्रत्येकाच्या घरावर गुढी डौलात उभारली असल्याचे चित्र पाहायला मिळते। गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते। गुढी म्हणजे आनंदाचं आणि तेजाचं प्रतीक मानले जाते। राम 14 वर्षांचा वनवासातून जेव्हा परत आले अयोध्येला, तेव्हा अयोध्येवासियांनी त्यांच्या स्वागतार्थ घरोघरी गुढ्या उभारल्या आणि आनंद व्यक्त केला। इकडे उन्हाचा पारा वाढत असतो यावेळेस, तर त्याच वेळेस झाडांना नवीन पालवी पण फुटत असते आणि हीच नवीन वर्षाची सुरुवात खूप उत्साहमय आणि खूप आनंदमय अशी व्हावी असं भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालत आलेलं आहे। ही गुढी म्हणजेच नेमकं काय, हेही आपण प्राधान्याने जाणून घ्यायलाच हवं। उंचावर उभ्या असलेल्या कलशाचा वापर म्हणजेच यश, त्याभोवती लिंबाचा फाटा म्हणजेच आरोग्याचे प्रतीक, गुढीस लावलेली साखरेची गाठ म्हणजेच माधुर्य, तर पुष्पहार म्हणजेच मांगल्याचे प्रतीक होय। जरीची साडी म्हणजे आपले वैभव, तर वेळूची काठी म्हणजेच बलाचे द्योतक होय। सुपारीचा अर्थ संकल्प, हळदी कुंकू सौभाग्य, तर पाट म्हणजे स्थिरता, तर नारळाचा अर्थ होतो सर्व कार्याची सिद्धी। अशा या गुढीपाडव्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी, श्रीखंड, पुरीचे गोड जेवण, प्रत्येक जण एकमेकांना मनापासून शुभेच्छा देतो। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, हिंदूंचं नवीन वर्ष सुरू। सर्वांना हे वर्ष सुख समृद्धीचं, आरोग्याचं जावं आणि सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो, अशा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मी सर्वांना देतो। त्या गुढीचं महत्त्व असं आहे की हा कलश म्हणजे यशाचं प्रतीक, हा जो कडुलिंबाचा पाला आहे त्याचं आरोग्याचं प्रतीक आहे। हा ही साखरगाठी आहे, ही माधुर्याचं प्रतीक, ही भरजरी साडी आहे तर ती वैभवाचं प्रतीक, ही जी वेळूची काठी आहे ही सामर्थ्याचं प्रतीक। आपल्या आयुष्यात जे संकट येतात त्याला अगदी ताठपणे, समर्थपणे सामोरं जाण्यासाठी हे आपल्याला शिकवण देतं। हे लाल सुपारी आहे, हे संकल्पाचं प्रतीक आहे आणि हा श्रीफळ हा सिद्धीचं प्रतीक आहे। अशा रीतीने म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात गुढी एक संदेश देत असतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी। लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत की प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासातनं घरी आले तेव्हा ते येणार होते, त्यावेळेस लोकांनी गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं। तर म्हणजे अशा प्रकारे गुढीपाडवा हा एक म्हणजे रामराज्य येणार आपल्याकडे ह्याचं एक प्रतीक आहे की आता सुख, समृद्धी, यश आणि सगळ्यांना शांती मिळेल किंवा सगळे सुखाने नांदतील, त्या हेतूने आपण आता गुढी उभारतो। घर स्वच्छ करून सडा रांगोळी करतो, त्या दिवशी घरामध्ये प्रसन्न वातावरण राहावं असं सगळेजण सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि नवीन साडी, मग जेवायला श्रीखंड, पुरी किंवा कुठलंही गोड, प्रत्येकाची पुरणपोळी, अशा प्रकारचं मिष्टान्न केलं जातं आणि गुढी उभारून सगळेजण पूजा करून संकल्प करतात की आम्ही नवीन वर्ष आजपासून आपलं चालू होतंय, मराठी नवीन वर्ष, तर सगळे एकमेकांशी चांगल्या प्रकारे राहतील, गुण्यागोविंदाने नांदतील
हा संकल्प करून आम्ही ही पूजा करतो. मराठवाड्यावर आलेल्या दुष्काळाचे सावट नाहीसे करण्यासाठी प्रत्येकाच्या कर्तृत्वाला बळ मिळो आणि सामाजिक बांधिलकी ठेवत सदैव प्रेक्षकांशी एकोप्याने राहत विश्वासाचा हा धागा अतूट राहो हीच मनोकामना करत एमसीएनच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.